आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या मूवीच्या नॉन फॅक्ट्स अँड बॉक्स ऑफिस कलेक्शन। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनेलवरती। आज आपण दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या मूवीच्या नॉन फॅक्ट्स तुम्ही कधीही न ऐकलेले फॅक्ट्स पाहणार आहोत। तर चला सुरू करूयात आपण व्हिडिओला। या आयकॉनिक मूवी बद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। फर्स्ट आपण या मूवीचं बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहू, नंतर आपण अननोन फॅक्ट्स बघू। फिल्म दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या मूवीलाच आपण याचं शॉर्ट नेम DDLJ म्हणून पण ओळखतो। या मूवीला रिलीज केलं होतं 20 ऑक्टोबर 1995 रोजी। या मूवीमध्ये आपल्याला पाहायला भेटले होते शाहरुख खान, काजोल, अमरीश पुरी आणि अनुपम खेर। या मूवीला डायरेक्ट केलं होतं आदित्य चोपडा यांनी, जे की मशहूर डायरेक्टर यश चोपडा यांचा मुलगा होता आणि ॲज अ डायरेक्टर यांची फर्स्टच मूवी होती। या मूवीचा स्क्रीन प्ले आणि स्टोरी लिहिली होती आदित्य चोपडा यांनी। या मूवीमध्ये म्युझिक दिलं होतं जतीन ललित यांनी आणि त्या वर्षीचं बेस्ट सेलिंग म्युझिक याच मूवीचं होतं आणि या मूवीचे सर्वच्या सर्व सॉन्ग सुपर डुपर हिट झाले होते। या मूवीचं एक एक सॉन्ग लोकांना खूप आवडलं होतं व आजही लोक तितक्याच आवडीने ऐकतात। या मूवीमध्ये 7 सॉन्ग होते व या मूवीचं एक सॉन्ग मेहंदी लगा के रखना प्रत्येक लग्नात आपलं वाजतं आणि आजही कोणाचं लग्न असेल तर हे सॉन्ग ऐकायला भेटतंच। त्या वर्षी या मूवीच्या सॉन्गचे 25 मिलियन पेक्षा सुद्धा जास्त कॅसेट सेल झाले होते आणि या मूवीच्या सॉन्गचं म्युझिक जतीन ललितच्या करिअरचं बेस्ट म्युझिक आहे। या मूवीला एक नॅशनल अवॉर्ड आणि 10 फिल्मफेअर अवॉर्ड भेटले होते आणि या मूवीने बॉलिवूडच्या सर्व मूवीचे रेकॉर्ड तोडले होतं। एकाच मूवीला इतके अवॉर्ड भेटणे हे काय सोपं नव्हतं। याच्या अगोदर हा रेकॉर्ड मैंने प्यार किया या मूवीच्या नावे होता। मैंने प्यार किया या मूवीला एकूण 6 फिल्मफेअर अवॉर्ड भेटले होते आणि आता दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या मूवीला एकूण 10 व नंतर अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या मूवी ब्लॅक या मूवीने तो रेकॉर्ड तोडला। त्या मूवीला एकूण 11 फिल्मफेअर अवॉर्ड भेटले होते। या मूवीचं बजेट होतं 4 करोड आणि इंडियामध्ये या मूवीने 86 करोड रुपये बॉक्स ऑफिस कलेक्शन केली होती आणि इंडिया आणि वर्ल्ड वाईड म्हणून 103 करोड रुपये बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं आणि ही एक ऑल टाइम ब्लॉकबस्टर मूवी झाली होती। ही मूवी 1995 मध्ये फर्स्ट नंबरला होती। 3 तास 9 मिनिटच्या या मूवीला 8.1 आउट ऑफ 10 IMDb रेटिंग दिलेली आहे। या मूवीचे सॉन्ग 90च्या दशकातले बेस्ट सॉन्ग होते। आता या मूवी मध्ये कोणते सॉन्ग होते ते आपण पाहूयात। मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, शाबाश। कुछ और अब न कहना, कुछ और अब न कहना, कुछ और अब न करना, कुछ और अब न कहना, ये दिल की बात अपनी दिल में दबाए रखना, मेहंदी लगा के रखना, डोरी सजा के रखना। सेकंड सॉन्ग आहे तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहा जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम, तुझे देखा तो ये तुझे देखा तो ये जान सपने तेरे दिल मेरा यादें तेरी। थर्ड सॉन्ग आहे मेरे ख्वाबों में जो आई आंखें मुझे छेड़ जाए, मेरे ख्वाबों में जो आई आंखें मुझे छेड़ जाए, उससे कहो मेरे सामने तो आए, मेरे ख्वाबों में जो आए हो। फोर्थ सॉन्ग है न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी तो यही था
अभी खो गया, न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी तो यही था, अभी खो गया, खो गया, अरे हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना, हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना, दिलदार सजना, हे ये प्यार सजना. नंतर नेक्स्ट सॉन्ग आहे रुक जा ओ दिल दीवाने, पूछो तो मैं जरा, लड़की है या तू जादू, खुशबू है या नशा. नेक्स्ट सॉन्ग आहे जरा सा झूम लूं मैं, अरे ना रे बाबा ना, जरा सा घूम लूं मैं, अरे ना रे बाबा ना, आ तुझे झूम लूं मैं, अरे ना रे पापा ना, मैं चली मन की हवा, रब्बा मेरी मैनू बचा, जरा सा झूम लूं मैं, अरे ना रे बाबा ना, जरा सा झूम लूं मैं, अरे ना रे बाबा ना, आ तुझे झूम लूं मैं, अरे ना रे बाबा ना. नेक्स्ट सॉन्ग आहे घर आजा परदेसी, तेरा देश भुलावे रे. आता आपण बघूयात या मूवीचे अननोन फॅक्ट्स. या मूवीला मुंबईचा मराठा मंदिर थिएटर यामध्ये 1000 पेक्षा सुद्धा जास्त सलग दाखवलं, म्हणजे 20 वर्ष ही मूवी चालवत होती मराठा मंदिर थिएटर मध्ये. व इतकं वर्ष मूवीला थिएटर मध्ये दाखवण्याचा रेकॉर्ड दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या मूवीच्या नावे आहे. ही मूवी लोकांना इतकी आवडली होती की या मूवीला 50 पेक्षा सुद्धा जास्त वेळेस लोकांनी पाहिलं. या मूवीच्या लास्ट सीन शूट करायला ना खूप प्रॉब्लेम झाला होता. काजलला पळत जाऊन ट्रेन पकडायची असते, त्यामध्ये शाहरुख खान बसून जात होते. त्यावेळेस हा सीन ज्यावेळेस शूट करायचा होता त्यावेळेस ना खूपच प्रॉब्लेम अडचण येत होती. या मूवीचे जास्त सॉन्ग तर सरोज खान यांनीच कोरिओग्राफ केले होते. मूवी कंप्लीट होता होता सरोज खान आणि आदित्य चोपडा यांच्यात भांडण झाले. सरोज खानला काढून टाकलं आणि त्यांच्या जागी फराह खान यांना कास्ट केलं होतं. या मूवीचं एक सॉन्ग रुक जा ओ दिल दीवाने या सॉन्गला फराह खान यांनीच कोरिओग्राफ केलं होतं. लास्ट सीन मध्ये शाहरुख खान काजलला खाली पाडतात. हा सीन काजलला सांगितला नव्हता, कारण आदित्य चोपडा यांना असे वाटत होते की या सीन मध्ये काजलची जी नॅचरल रिॲक्शन आहे ती कॅप्चर झाली पाहिजे. त्यामध्ये आपण पाहिलं तर काजलला लास्टला एकदम नॅचरल रिॲक्शन आपल्याला बघायला भेटते. या मूवीचं टायटल अनुपम खेरची वाईफ किरण खेर यांनी सजेस्ट केलं होतं. या मूवीनं एक न्यू ट्रेंड केलं होतं की विदेशी लोकेशनला म्हणजे विदेशी ठिकाणी मूवीची शूटिंग करण्याचा एक ट्रेंड या मूवी पासूनच सुरू झाला होता. या मूवीचा लास्ट ट्रेन वाला सिक्वेन्स इतका फेमस झाला की त्यानंतर अनेक मूवी मध्ये याचा वापर केला गेला, जसे की हम्पी शर्मा की दुल्हनिया, बॉडीगार्ड, ए जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस. या मूवीला फर्स्ट शाहरुख खान यांनाच अप्रोच केलं होतं, परंतु शाहरुख खान या मूवीमध्ये काम करायला सारखं नकारच देत होते, कारण त्यांना वाटत होतं की या मूवीमध्ये ना यांचा रोमॅन्टिक रोल आहे. याच्या अगोदर यांनी डर आणि बाजीगर मध्ये विलनचा रोल केला होता आणि तो प्रेक्षकांना खूपच आवडला होता. त्यामुळे शाहरुख खान या मूवी मध्ये काम करायला नकार देत होते. त्यांना वाटत होतं की लोकांना या रोल मध्ये पाहायला आवडणार नाही. यानंतर सैफ अली खान आणि आमिर खान यांच्याकडे सुद्धा आदित्य चोपडा गेले होते, परंतु त्यांनी सुद्धा या मूवी मध्ये काम करायला नकार दिला. नंतर अजून आदित्य चोपडा शाहरुख खान यांच्याकडेच गेले आणि बोलले, तुम्हाला जर सुपरस्टार व्हायचं असेल तर प्रत्येक मुलीचा ड्रीम बॉय आणि बनायला पाहिजे. नंतर शाहरुख खान तयार झाले
आणि नंतर ही मूवी इतकी ब्लॉकबस्टर झाली तर शाहरुख खान आदित्य चोपडा यांना थँक्यू बोलले इतका मोठा स्टार बनवल्याबद्दल. या मूवीचे ऍक्ट्रेस काजल याचंच नाव या मूवीसाठी काजल यांचंच नाव फर्स्ट कन्फर्म झालं होतं, कारण काजल आणि आदित्य चोपडा यांची चांगली फ्रेंडशिप होती आणि तिने या अगोदर शाहरुख खान सोबत बाजीगर आणि करण अर्जुन या मूवी मध्ये सुद्धा काम केलं होतं व त्या दोघांची केमिस्ट्री खूपच छान वाटत होती. या मूवी मध्ये करण जोहर पण शाहरुख खानचा एक मित्र म्हणून छोट्याशा रोल मध्ये आपल्याला पाहायला भेटले होते. या मूवी मधले परमिश शेट्टीच्या रोल मध्ये आदित्य चोपडा याने फर्स्ट मिलिंद गुनाजी यांना कास्ट करायचे ठरवले होते, परंतु ते पण काही शक्य झालं नाही. मिलिंद गुनाजी यांनी या मूवी मध्ये काम करायला नकार दिला व नंतर परमिश शेट्टी यांना हा रोल ऑफर केला. त्यावेळेस यश चोपडा बोलले की या मूवी मध्ये करण जोहर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होते. त्यावेळेस त्यांनी काजल आणि शाहरुख खान कडून एक प्रॉमिस घेतलं होतं की त्यांची मूवी कुछ कुछ होता है यामध्ये काम करतील, जी मूवी 1998 मध्ये बनवली होती आणि ही सुद्धा मूवी सुपर डुपर हिट झाली होती. खरं तर शाहरुख खान आणि काजल यांची जोडी खरंच खूपच छान होती वाटते. त्यांनी जेवढ्या मूवी मध्ये काम केलं तेवढ्या मूवी व त्यांची केमिस्ट्री लोकांना खूपच आवडली व त्या सर्वच्या सर्व मूवी सुपर डुपर हिटच झाल्या, जसे की बाजीगर, करण अर्जुन, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कभी खुशी कभी गम, दिलवाले, नंतर माय नेम इज खान. त्यांनी जेवढ्या मूवी मध्ये दोघांनी एक साथ काम केलंय तेवढं लोकांना इतकी त्यांची केमिस्ट्री आवडली ना, खूप आवडली. खरंच त्या दोघांची जोडी खूपच छान वाटते. तर ही होती दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या मूवीचे काही अननोन फॅक्ट्स. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.